देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुळे काय रंग भयाचे पोटी दुःखाची आरसी शरण दिवसी जाता घरी मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुळे काय रंग तुका म्हणे नव्हे काय त्या करिता चिंता वातवता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुळे काय रंग महायोग पिटे तटे भीमदत्ता वरपुंडरीकाय धातुं मुद्रय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा कलु नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह झालो पावड झालो चराचरी मी कलाकुसरी काही जणीने बोलत वचनीयती भावी का एका जनावरी तुमचा दास त्याच्या सुगृहाला आलिया भोगास असावे सादर देवावरी भार घालून अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी गंगूबाई बापू सांगळे आईंना आपल्यातून जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुलं मोहनवर बापू सांगळे आणि दिगंबर बापू सांगळे त्याच्यानंतर त्यांची एक मुलगी आहे सौ इंदुबाई केशव कराड पुतणे आहेत पंडितराव आनंदा भाऊ त्याच्यानंतर त्यांचे नातू आहेत शांताराम भाऊ सांगळे चरद भाऊ सांगळे नवनाथ भाऊ सांगळे ज्ञानेश्वर भाऊ सांगळे यांनी त्यांचा हा संपूर्ण
सांगणे परिवार, या परिवारातून एक माता आज आपल्यातून निघून गेलेली आहे. तिला भरपूर आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी हरिदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, श्रोते मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मोठे पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबा यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयात असणारा गोडासा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. देवावरी भार घालूया तरी आपण जगद्गुरु तुकोबा आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश करतात आणि उपदेश करून तुकोबा काय म्हणतात, बाबांनो माणूस जन्माला आला तर त्याच्या पाठीमागे त्यानं केलेलं कर्म त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे येत असतं आणि मग त्यानं केलेलं कर्म हे त्याला भोगावं लागतं. माऊली यांनी वर्णन करते, आगा कर्मी जीवरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का. म्हणजे महाराजांनी म्हटले आगा कर्मीचे उरावे. याचा अर्थ काय, आपलं काहीतरी कर्म उरलेले असेल, आगा कर्मीचे उरावे तेही सुख दुःखी फळावे. ते सुख असो वा दुःख असो ते कर्म तुम्हाला भोगावं लागतं आणि तया ते भोगावया यावे. ते कर्म केवळ भोगण्याकरता हा एक देह या ठिकाणी जन्माला आले देह आहे का. म्हणजे आपण जन्माला आलो त्याला कारणच एक आहे, आपण केलेलं कर्म, आपण केलेले भोग. म्हणून ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला त्या ठिकाणी दुःख असेल सुख असेल ते भोगावं लागतं. थोडा आवाज कमी करा स्वराचा. की ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्याच्या निमित्ताने एकत्र आलो, शेजारचा माणूस सहज विचारतो काय रे बाबा कसं काय चाललंय, आपण त्याला एका शब्दात वाक्य देतो आलिया भोगायचं. म्हणजे माझ्या वाट्याने जे कर्म आले, माझ्या वाट्याने जो भोग आलाय, माझं कर्म माझा भोग हा मला भोगावा लागणार आहे. आपला कर्म भोगण्याकरता दुसरा माणूस त्या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय माणसाच्या जन्माला कारणच आहे आपण केलेलं कर्म, आपण केलेलं पाप आणि आपल्या मनामध्ये असलेली वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या मागच्या जन्माची वासना शिल्लक म्हणून हा पुढचा जन्म, मागच्या जन्माचं कर्म शिल्लक आता कर्मीचे वरावी म्हणून हा मनुष्य जन्म आणि तिसऱ्या जन्माला कारण आपण केलेलं पाप. ज्याप्रमाणे पाप केले त्याप्रमाणे ते जर फेडायचं तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना होणं. मनापासून परमेश्वराची भक्ती केली तर महाराज म्हणतात तुमच्या पुण्याची तुलना त्या ठिकाणी कुणाही बरोबर होणार नाही जो माणूस जन्माला आला. आपला जन्म ज्या लोक झाला त्याला मृत्यू लोक असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरावं लागतं. हा काळाचा नियम आहे. काळाच्या नियमानुसार उपजेते नासे, नासे येते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तो जन्माला आला तो नाश पावणार आहे आणि जो नाश पावला तो पुन्हा जन्माला येणार आहे. हे जन्म आणि मरणाचं चक्र रात्रंदिवस चालू राहणार आहे. पण माणूस सगळ्यात जास्त घाबरतो ते मरणाला. माणूस किती म्हातारा झाला तरी त्याला असं वाटतं मी कधीच मरू नये, मी अजून जीवन जगलं पाहिजे, मला अजून जगायचंय, अजून संसार करायची इच्छा आहे, अजून मुलं बाळ नातवंद पटवंद बघावं असं त्याला वाटतं. पण महाराजांनी म्हटले मरण नावाची गोष्ट जी देवादिकांना चुकली नाही ती तुम्हाला आज देखील चुकणार नाही. आपण मरणाला घाबरतो पण आमच्या संत महात्म्यांनी उदाहरणार्थ महाराजांनी म्हटलंय का मरणाबद्दलची आपली कंडिशन कशी आहे. आगा मला हा बोलून साहती आणि मी लिया तरी रडती. महाराज म्हणतात उदाहरणार्थ बसल्या बसल्या बोलता बोलता दोघांचं भांडण झालं. एक जण म्हटलं अरे जा तू तिकडेच मर, दुसरा म्हटला काय रे तुम्हाला मर म्हणतो मी काय तुझ्या बापाच्या घरी खातो. म्हणजे मरणाच्या आठवण काहीतरी माणसाला दुःख होतं. आगा मला हा बोलून साहती आणि मी लिया तरी रडती. एखादा मर म्हटला तरी दुःख वाटतं आणि एखादा मेला तरी आपण रडतो. इतकं मरणाला आपण दुःख मानतो. पण संतांनी काय केलं जगाच्या विरुद्ध केलं. संत महात्मे म्हणतात तुम्ही सगळे मरणाला घाबरता पण आम्ही काय केलं. मरण माझे मरणी गेले मरण माझे मरणी गेले मरण माझे मरणी गेले मरण माझे मरणी गेले
मरुणी गेले मग गेले अमर. आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्याने पाहिलं, त्यामुळे या विश्वामध्ये आम्ही अमर झालो. संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. पण या उलट आपल्याला मरण म्हटलं की आपल्याला अगदी नकोसं वाटतं. मरणाला माणूस सगळ्यात घाबरतो. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय की ज्याप्रमाणे आपण मरणाला किती घाबरतो, एका गावात एक मनुष्य त्याने विचार केला, म्हटलं अरे रात्रदिवस किती संसार केला, किती प्रपंच केला, हातामध्ये काय पैसा राहत नाही, त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो. पण जीवही असा द्यायचा एका फटक्यात माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते, ट्रेन आली तिच्या खाली जीव दिला की म्हटल्या माणसाचा जीव जाणार. म्हणून तो मनुष्य संसाराला फार कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने एका ट्रेन खाली जीव द्यायला चालला. आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला, पण बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला. चालला कुठे? जीव द्यायला. बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला, रुळाच्या मध्ये जाऊन बसला. एक जण म्हटला अरे बाबा असा रुळाच्या मध्ये का बसलास? ट्रेन आली अंगावर गेली तर मरशील ना. म्हटलं अरे बाबा मी मरायलाच आलो. तो म्हटला का रे तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला साहेब चुकून जर ट्रेन येत आली तर परत जेवायला. अरे मरायला, तो मरायला आला तो तरी देखील पोटाची चिंता करतो. इतका आपण आपल्या देहावर आपल्या जीवावर प्रेम करतो. तर संत महात्मे काय म्हणतात? मरण माझे मरुणी गेले मज गेले अमर. हा संतांचा फरक आहे. म्हणून संत महात्म्यांचं नाव आज या जगामध्ये आहे याला कारण का? त्यांनी आयुष्यभरात कमवलेलं समाजातलं चांगलं नाव. म्हणून माणूस जन्माला येतो ना, त्याच्या जन्माला कारण आलिया भोग असते. आपला भोग त्या ठिकाणी आपल्या कामी येणार आहे. जीवन जगताना सुख आलं की माणसाला अतिशय आनंद वाटतो, पण दुःख आलं की आपण म्हणतो हे सगळं माझ्याच वाट्याला का? पण त्याच्या कर्मानुसार ती येतं आणि कर्म हे देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. कुठलाही भोग आपल्या संचित कर्माशिवाय आपल्या वाट्याला येत नाही. भोगने हे फळ संचिताचे. कारण महाराजांनी म्हटले संचित कर्म आपलं प्रारब्ध जीवन जगताना फार महत्वाचं लागतं. म्हणून देवाच्या बापाच्या कर्म चुकणे तुमचं आमच्या सारख्याचं सामान्य माणसाचं ते सुंदर उदाहरण सांगते. की ज्या त्यावेळेला दशरथ राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता. दुपारचा टाइम झाला, पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही, एकाही शिकार हातामध्ये भेटत नाही. दशरथ राजा कंटाळला. त्याने ठरवलं समोर पाण्याचा तलाव आहे. दुपारच्या टायमाला कोणीतरी प्राणी त्या तळ्यावर पाणी पिण्याकरता येणार आणि त्या पाण्याचा आवाज झाला तर त्या दिशेला आपण बाण मारायचं. म्हणून दशरथ राजा एका घनदाट जंगलामध्ये एका झाडावर लपून बसलेला असताना त्याच टायमाला श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशी यात्रेला चालला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारचा टाइम होता. आई बाप म्हणले बाळा अरे फार तहान लागली, जंगलातून कुठून तरी पिण्याकरता पाणी घेऊन ये. म्हणून त्या श्रावण बाळानं आपल्या आंधळ्या आई बापाची कावड खाली ठेवली, हातात कमंडलू घेतला, पाणी आणण्याकरता गेला. कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला. शास्त्र असं सांगतं महिला मंडळ कुठल्याही आपल्या घरी पाहुणा आला, कुठल्याही माणसाला पाणी देताना आपल्या बोटाचं जे नख आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होता कामा नाही. कारण माणसाच्या नखामध्ये जेवढं विष असतं ना तेवढं कशातच नाही. आपण म्हणतो पाण्यासारखं पुण्य नाही, पण एखाद्या माणसाला आपण गोड बुडून बऱ्याच बायकांना असा ग्लास धरून बुडून द्यायची सवय असते.
पण त्या ठिकाणी आपण म्हणतो पाण्यासारखं पुण्य नाही, पण तुम्ही तुमचं बोट बुडून जर समोरच्या माणसाला पाणी दिलं तर त्या माणसाला पाणी नाही तर विष मारल्याचं पाप आपल्याला लागतं. म्हणून पाणी देताना जरा जपून द्यायचं, व्यवस्थित साईडला ग्लास पकडायचा. कारण महाराजांनी म्हटले पूर्वीच्या काळी साधूंच्या कमंडलूला त्या ठिकाणी कडी असायची का? त्याला कारणच ते आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होऊ नये याकरता लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला. दशरथाला वाटलं नक्कीच कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आला. त्याला पुढचा मागचा विचार न करता बाण मारला आणि तोच बाण श्रावणाच्या छातीत जाऊन लागला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. बाण मारला त्या ठिकाणी तोच बाण श्रावणाच्या छातीत जाऊ लागला. श्रावण बा विवळला, खाली पडला. सर आला तो धावून आला का, विवळला श्रावण बाळ. श्रावण खाली पडला. दशरथाच्या लक्षात आलं की अरे माझ्या हातून कुठल्या तरी प्राण्याची शिकार होता, माणसाची शिकार झाली, पळत गेला. त्याला उचललं. त्याला सांगितलं मी दशरथ आहे, तू कोण आहेस? त्याने सांगितलं मी श्रावण बाळ आहे. त्याने सांगितलं दशरथा माझे आई बाप आंधळे आहेत, त्यांना दोघांना दिसत नाही, त्यांचा मी एकुलता एक मुलगा आहे आणि त्यांना घेऊन मी काशीला चाललो होतो. पण दशरथा तू मला बाण मारलास, माझे प्राण घेतलेस, आता मी मरणार आहे. पण मग ते समय माझी एकाच इच्छा पूर्ण कर, माझ्या तहानलेल्या आंधळ्या आई बापाला जंगलात जरा पाणी देऊन ये. एवढंच वाक्य बोलला आणि श्रावण बाळाने आई बाबा करत करत त्या ठिकाणी आपला प्राण सोडला. एकुलता एक मुलगा होता पण आई बापाच्या अगोदर निघून गेला. तो आई बापाला पाणी द्यायला राहिला का? नाही. तेच करून पुढे कामाला आलं. श्रावण बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी दशरथाने तो पाण्याचा कमंडलू भरला. श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला. त्याने हलकेच अंदाज घेतला समोरून कुणीतरी येतंय. सांगितलं बाळा 2-3 तासापासून आम्ही तुझी वाट बघतोय, आमचे प्राण तहाने व्याकुळ झाले. बाळा तू आला काय नाही? तुला जंगलामध्ये पाठवल्याचा राग आला का? तू आमच्यावर रागव, काहीतरी बोल, पण आमच्या समोर असं गप्प उभा राहू नको. आणि मग त्याने सांगितलं आई बाबा मी श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा. मग आमचा बाळ कुठे गेला? त्याने सांगितलं अचानक चुकून माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला. मुलगा गेल्याची बातमी आई बाबाच्या कानावर जर पडली तर काय अवस्था होती? तसे आई बाप लोकांना पुढे रडू लागले. सांगितलं दशरथा अरे आमचा एकुलता एक मुलगा, आम्ही दोघं आंधळे आहोत, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये फिरत होतो. आता आमचा मुलगाच गेला, या जगामध्ये आमचा सांभाळ कोण करणार? आमचा जगून फायदा तरी काय? आता आमच्या मुलाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा मरणार आहोत. पण दशरथा मरते समय तुला एकच सांगेल की ज्याप्रमाणे आम्ही पुत्रवियोगाने मरणार आहोत त्याप्रमाणे एक दिवस तू सुद्धा पुत्रवियोगानेच मरशील. असा शाप त्याच्या आई बापाने त्याला दिला. तेच कर्म पुढे कामाला आलं. ज्या टायमाला दशरथ राजाचा मृत्यू झाला ना त्या टायमाला राम आणि लक्ष्मण दोघे जण वनवासाला गेले होते. भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या घरी होते. बापाला मरते समय पाणी पाजायला एकही मुलगा शिल्लक राहिला नाही का? तर श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप. चौघे पुत्र दशरथा, पण मृत्यू समय एकही नव्हता, कारण त्यांनी शाप दिला होता जसं आम्ही पुत्रयोगाने मरणार आहोत त्याप्रमाणे तू देखील पुत्रयोगाने मरशील. म्हणून प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे जीवन जगताना आयुष्यामध्ये पैसा थोडासा कमी कमवा, पण कुणाचे शिव्या शाप लागतील असं जीवन मात्र जगू नका. कारण शिव्या शाप कर्म देवांना चुकणार नाही, तुम्हाला आम्हाला चुकणार नाही. ज्याप्रमाणे केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले
तुझी भोग आले उपजले मेले ऐसे किती एकनाथ महाराज म्हणतात कर्माच्या तडाख्यातून किती जण आले किती जण गेले प्रत्येकाला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागला या मृत्यू लोकातून त्याला जावं लागलं म्हणून महाराजांनी म्हटले मरण नावाची गोष्ट ही अजूनपर्यंत कोणाला चुकली नाही कबीर महाराज म्हणतात 9वी मर गए 10वीं मर गए 87 33 कोटी देवता मर गए बड़े काल के हसीम का जब तरा खाबे तू क्या जाने लड़का बे 33 कोटी देवता मर गए 33 कोटी दिवस सुद्धा आले आणि त्यांना देखील या मृत्यू लोकांचा निरोप घ्यावा लागला रामकृष्ण आले गेले त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सामान्य माणसाचं काय त्यांना देखील या मृत्यू लोकांचा निरोप घ्यावा लागला तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचं काय मरण नावाची गोष्ट माणसाला कधी चुकत नाही सुंदर उदाहरण सांगते चित्रगुप्ताने यमाला सांगितले यमा आत्ताच्या आत्ता खाली मृत्यू लोकात जा आणि या 15 लोकांना 4 दिवसामध्ये स्वर्गामध्ये घेऊन तर यमाने चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली नियम खाली मृत्यू लोकांमध्ये आला खाली आल्यानंतर यमाच्या चिठ्ठीमध्ये पहिलं नाव होतं गण्याचं म्हणजे काय आपल्याकडे गणेश नाव असं की त्याला गण्या म्हणतात त्यांचं नाव चांगलं गणेश होतं पण गावातले लोक त्याला गण्या म्हणायचे गण्या नावानं प्रसिद्ध असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी गेला गण्या म्हटला नमस्कार तुम्ही कोण आहात त्यानं सांगितले मी यम आहे गण्या म्हटलं का रे यमा माझ्या घरी कशाला आलास म्हटलं तुला घ्यायला आलो पण माझ्याच घरी का आलास गण्याने सांगितलं हे बघ यमाने सांगितलं हे बघ गण्या चित्रगुप्ताने मला ही 15 लोकांची यादी दिली तर सांगितलं या 15 लोकांना 4 दिवसामध्ये स्वर्गामध्ये घेऊन ये यादीमध्ये पहिला नंबर आहे म्हणून मी प्रथम तुझ्या घरी आलो गण्या हुशार होता आता गण्याला वाटलं 15 लोकांना 2-4 दिवसामध्ये न्यायचं आहे पण पहिला नंबर तर आपलाच आहे मग आपणही आपलं मरण जरा 2-4 दिवस पुढे ढकलावं गण्या हुशार होता गण्या म्हटला यमा तू स्वतःहून माझ्या घरी आलास आता दुपारचा 1 वाजला तुलाही भूक लागली असेल मलाही भूक लागली माझ्या बायकोला मस्तपैकी 5 बोकाडांचं भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं तर तुम्हाला घेऊन जा येऊ म्हटलं ठीक आहे आता त्या ठिकाणी गण्याने विचार केला की अरे आता आपल्या या ठिकाणी यम हा थोड्या वेळ थांबणार आहे मग आपल्याला आपल्याबरोबर पुढे ढकलायचंय काय करावं म्हणून गण्याच्या बायकोने स्वयंपाक तयार केला ताटं वाटली गण्याची बायको म्हटली अहो जेवण तयार आहे आणि गण्याने काय केलं यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं कशाचं दुष्टांतातला यम बरका गुंगीचं औषध टाकलं ताटं वाढण्यात आली गण्या आणि यम दोघं जण जेवण करायला बसले आता जेवण करायला बसल्यानंतर यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्या बरोबर यमाला गुंगी आली जेवल्या जागीच यम झोपला गण्याला म्हटलं आता काय हा लवकर उठणार नाही आपल्याला आपल्या बरोबर पुढे ढकलायचं आहे आता हाच टाइम योग्य आहे म्हणून गण्याने काय केलं यमाच्या खिशातली चिठ्ठी गुपचूप काढून घेतली आणि त्या चिठ्ठीवर पहिलं गण्याला होतं त्या गण्या नावाची सगळी खाडाखोड केली आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या काय केलं पहिलं नाव फोडलं आणि शेवटी नाव लिहिलं गण्या कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांच्या शेवटी घेऊन जाईल आता ज्या टायमाला संध्याकाळी यमाची गुंगी उतरली यम उठला यम म्हटला गण्या अरे मी तुझ्यावर फार खुश आहे गण्या म्हटला का रे यमा एवढा खुश कशाला झालास यम म्हटला हे बघ गण्या मृत्यू लोकांमध्ये अनेक वेळा आलो लाखो लोकांच्या घरी गेलो पण कुणी मला साधं चहा सुद्धा पाजला नाही रे पण तुझ्या घरी आल्यानंतर मला 5 पकवानाचं भोजन वरून 2-3 तास आराम सुद्धा भेटला म्हणून गण्या मी तुझ्यावर एवढा खुश आहे आणि मी असं ठरवलंय गण्या मी असं करतो तुला येण्याऐवजी यादीत आता शेवटी नाव आहे ना त्यालाच लिहून जातो शेवटी नाव
बरोबर जाण्याला घेऊन गेला. थोडक्यात काय, माणूस सगळ्या गोष्टी चुकू शकतो पण मरण नावाची गोष्ट चुकू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही जन्माला आले असं काहीतरी करा का तुम्हाला यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही. ऐसी या साधन ऐसी या साधन साधन म्हणजे कुठलं ते जन्म यमाची यातना. तुम्हाला हा मृत्यूलोक सोडून वरती गेल्यानंतर तुम्हाला यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही. असं साधन म्हणजे कुठलं ते म्हणजे परमेश्वराचं नामचिंतन. जे नामचिंतन आमच्या संत महात्म्यांनी केलं. नामदेव काय म्हणतात, देवा अमृता होनी गोड नाम तुझे देवा. देवा तुझं नामचिंतन जर पाहिलं तर अमृतापेक्षा गोड असं त्या परमेश्वराचं नामचिंतन आहे. संत महात्मे म्हणतात का माझं तोंड तुझं नामचिंतन का करत नाही. आणि म्हणून संत महात्मे तुम्हाला आम्हाला देवाचं चिंतन करण्याचा आग्रह करतात. कारण महाराजांनी म्हटलंय आपण जन्माला आल्यानंतर आपल्या वाट्याला चांगलं कर्म असेल किंवा वाईट कर्म असेल, ते सुख असेल वा दुःख असेल, महाराजांनी म्हटले कुठलंही कर्म येऊ द्या, कुठलाही भोग येऊ द्या, पण त्याचं दुःख न बाळगता त्याचा भार तुम्ही सरळ देवावर घाला. अभंगाचे प्रथम
सदर देवावरी भार घालोनिया. संत वाट्यावर तुकोबाराय म्हणतात तुमच्या वाट्यावर तो भोग चांगला असेल का वाईट असेल कुठलाही कर्म येऊ द्या पण देवावरी भार घालोनिया. काही काही लोक असं म्हणतात देवावरी भार घालू नये नाही घालून या. तुकोबाराय म्हणतात सरळ त्या भोगाचा भार देवावर घाला आणि देवावर जर तुम्ही भार घातला तर तुकोबाराय म्हणतात तो का म्हणे घालू तयावरी भार वा हुवा संसार देवा पायी. आपण आपला संसार आपला प्रपंच भगवंताच्या चरणी वाहा. तुम्ही तुमचा संसार तुमचा प्रपंच भगवंताच्या चरणी वाहिला. देवावर जर भार घातला तर भगवंत काय करतो तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते का ज्या वेळेला संत गोरा कुंभार समाजामध्ये कुंभार जातीमध्ये जन्माला आलेले त्या ठिकाणी मडके घडवायचे आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करायचा ती विकायची आपला उदरनिर्वाह करायचा असं बऱ्याच दिवस त्या ठिकाणी चाललं होतं. तेवढा संत गोरा कुंभाराच्या घरामध्ये छोटस बाळ जन्माला आलं आणि एक दिवस गोऱ्या कुंभाराची बायको म्हटली अहो घरामध्ये पाणी नाहीये जरा मी शेजारून पाणी घेऊन येते तुम्ही मी पर्यंत जरा आपल्या छोट्याशा बाळाकडे लक्ष द्या. त्यांचं बाळ म्हणजे साधारण 8-9 महिन्याचं ते बेडवर रांगत होतं. म्हणून त्या मातेने नवऱ्याला सांगितलं ती पाणी येण्याकरता निघून गेली. पण गोरा कुंभार मात्र त्या ठिकाणी माती तोडत होते चिखल तोडत होते. आपण विठ्ठलाचं नामचिंतन चाललं होतं. ते छोटस बाळ घरामध्ये आईला इकडे तिकडे शोधतंय आई तर दिसत नाही. कोणीतरी माणूस बाप घराच्या बाहेर दिसत म्हणून ते बाळ रांगत त्या ठिकाणी बापाच्या जवळ आलं. गोरा कुंभार विठ्ठलाच्या चिंतनामध्ये इतके मग्न झाले होते की अक्षरशः ती चिखल तुडत ते छोटस 8-9 महिन्याचं बाळ चिखलामध्ये रांगत गेलं. बापाला भान नाही. अक्षरशः चिखल तुडत काय केलं गोरा कुंभाराने आपल्या स्वतःचं मूल देखील पायाखाली तुडवलं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट चिंतनामध्ये इतके मग्न होते. बायको काय म्हणते आवाज येत नाही. शेवटी गोऱ्या कुंभारांची बायको त्यांच्या जवळ आली. तिचं लक्ष गेल्याचे तिला रक्त दिसलं आणि स्वतःचं मूल इतके त्या ठिकाणी मेलेलं बघितलं. त्या टाइमला ती म्हटली अहो त्या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला अहो भानावर आहात का तुम्ही. म्हणून गोऱ्या कुंभाराची बायको गोऱ्या कुंभारांना धावली. गोरा कुंभार म्हटले अगं माझं मी काम करतोय माझ्या विठ्ठलाचं मी चिंतन करतोय तू माझी समाधी भंग केलीस. म्हणून गोरा कुंभार तिच्या अंगावर मारण्याकरता धावले. ती म्हटली महाराज माझ्या अंगाला हात लावायला तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. काय सांगितलं नीट ऐका. माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. एकुलता एक मुलगा होता तोही गेला. अंगाला हात लावायचा नाही. बायकोने शपथ घातली. शेवटी तिला माहितीये माझ्या नवऱ्याला मी विठ्ठलाची शपथ घातली आता माझा संसार माझा प्रपंच पुढे होऊ शकत नाही. शेवटी गोऱ्या कुंभाराची बायको आपल्या वडिलांकडे गेली. सांगितलं बाबा
स्वतःचा माझा पोटचा गोळा, माझा स्वतःचा मुलगा तर गेला, मी माझ्या नवऱ्याला शपथ घातली माझ्या अंगाला हात लावायचा नाही बाबा, माझ्या संसार करता, माझ्या प्रपंच करता तुम्ही काय करा, माझी जी छोटी बहीण आहे ना ती गोरा कुंभारांना द्या. आपल्या मुलीच्या सांगण्यानुसार आपल्या मुलीच्या प्रपंच करता आपली दुसरी मुलगी त्या ठिकाणी गोऱ्या कुंभाराला दिली. दोघांचा लग्न सोहळा त्या ठिकाणी पार पडला. लग्न लागलं, संध्याकाळी नवरा नवरी जायला निघाले आणि नवरा नवरी आई बापाचं दर्शन घेण्याकरता गेले तर तिच्या बापाने आशीर्वाद दिला की महाराज, ज्याप्रमाणे मोठीशी वागलात, ज्याप्रमाणे मोठीचा सांभाळ केला तसं छोटीला सुद्धा तसंच सांभाळा. लक्षात आलं? जो हुशार म्हणजे थोडक्यात काय, तिने शपथ घातली माझ्या अंगाला हात लावायचा नाही म्हणजे हिच्याही अंगाला हात लावायचा. लग्न करून नवी मुलगी घरामध्ये आली, नवरा जवळ जायला तयार नाही, कारण त्याला म्हणजे ती शपथ घातलेली आहे. ती शपथ आहे ती माझ्या विठ्ठलाची आहे, माझ्या विठ्ठलाची शपथ आहे, शपथ मात्र मोडायची नाही. मग 2-4 महिने दिले, दोघी बहिणींनी प्लॅन केला, आज रात्री आपण असं करायचं, त्या गोरा कुंभाराच्या बाजूला जाऊन झोपायचं, त्यांचे हात आपल्या अंगावर घ्यायचे. रात्रीच्या टायमाला दोघी बहिणी गोऱ्या कुंभाराच्या बाजूला जाऊन झोपल्या, गोऱ्या कुंभाराचे हात घेतले आणि आपल्या अंगावर ठेवले. मध्यरात्री गोरा कुंभाराला जाग आली, बघतो तर काय, आपले हात तर बायकांच्या अंगावर आहे आणि बायकोने तर शपथ घातली माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. या हाताने माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली, या हाताने माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली, पश्चाताप झाला. मध्यरात्रीच्या टायमाला गोरा कुंभार उठले, घरामध्ये गेले आणि या हाताने देवाची शपथ मोडली ना, धारधार विळी घेतली आणि आपले दोन्ही हात त्या ठिकाणी तोडले. का तर माझ्या हाताने विठ्ठलाची शपथ मोडली म्हणून दोन्ही हात तुटले. आता संसार करायचा तरी कसा, त्या ठिकाणी अन्न पाणी घरामध्ये आणायचं तरी कसं, यांचा संसार होणार तरी कसा. पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली, आपल्या कुटुंबाला बरोबर घेतलं आणि त्या ठिकाणी गोरा कुंभार पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. करत करत आपल्या कुटुंबाला बरोबर घेतलं, त्या ठिकाणी पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन पोहोचले. तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. गोरा कुंभार नामदेव महाराजांच्या समोर त्या ठिकाणी येऊन बसले. आता नामदेव महाराज कीर्तन करत होते. नामदेव कीर्तन करी पुढे नासी पांडुरंग, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा उभे होते, नामदेवराय कीर्तन करत होते. कीर्तन संपलं आणि नामदेव यांनी सांगितलं, इथे बसलेल्या सगळ्या श्रोत्यांनी जर आपल्या दोन्ही हात वरती करा. प्रत्येक तुम्ही नाही, प्रत्येकाने आपले दोन्ही हात त्या ठिकाणी वरती केले. हात वरती केल्यानंतर गोऱ्या कुंभारांना मात्र हात नव्हते. मग गोऱ्या कुंभारांनी काय केलं, आपले छोटे हात त्या ठिकाणी वरती केले आणि भजन करायला सुरुवात केली. छोट्या हाताने ते भजन करत होते आणि त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा होते. पांडुरंगाने विचार केला की अरे, त्या कीर्तनात एक तरुण मुलगा असा उभा होता, सगळ्या लोकांनी हात वर करून टाळ्या वाजवत होते, पण तो मात्र हाताची घडी करून उभा होता. देवाने विचार केला की अरे, ज्याला हात दिले तो टाळी वाजवत नाहीये, ज्याचे हात मी काढून घेतले त्याला टाळी वाजवायची इच्छा आहे. ज्या टायमाला गोरोबा काका छोटे हात वर करून भजन करत होते ना, त्या टायमाला नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चमत्कार घडला. छोटा गोरा भजन करी हात कुठले हात कुठले हात महाराजांनी म्हटले, छोटा गोरा भजन करी आणि हात फुटले वरच्या वरी. कीर्तनामध्ये छोट्या हाताने भजन करता करता गोऱ्या कुंभारांना त्यांचे हात त्या ठिकाणी मिळाले. पुन्हा ते हाताने भजन करू लागले. हाताने भजन केलंच केलं, म्हणजे स्वतःच मूल गोरोबा काकाने पायाखाली तुडवलं होतं ना, ते मूल माझ्या पांडुरंग परमात्म्यानं
नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये मेलेलं मूल देखील सगळ्या लोकांच्या समोर जिवंत करून दिलं. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभारा, स्वतःचा मूल देखील त्या ठिकाणी जिवंत करून दिलं. याच्यातून तुम्हाला एकच सांगायचं, एक गोष्ट प्रत्येकाने नीट ध्यानात घ्या. का ज्या टायमाला गोरोबा काका विठ्ठलाचं नाव चिंतन करतोय त्या टायमाला त्यांच्या संसारावर पहिलं दुःख आलं ते म्हणजे स्वतःचं मूल त्या ठिकाणी गेलं. नंतर त्या ठिकाणी दुसरं दुःख आलं की त्यांचे दोन हात त्या ठिकाणी गेले. पण परमेश्वराचं नामचिंतन करायचं त्यांनी सोडलं का? नाही. देवाचं नामचिंतन मात्र सोडलं नाही. त्यांचा मुलगा जरी गेला, त्यांचे दोन्ही हात जरी गेले, पंढरीची वारी चुकवणार नाही. कारण त्यांनी काय केलं, आपल्या संसाराचा भार, आपल्या प्रपंचाचा भार त्या ठिकाणी भगवंतावर घातला. आणि म्हणून तर विठ्ठलाने त्यांचं मुलंही परत जिवंत करून दिलं, त्यांचे दोन्ही हात सुद्धा परत दिले. याला कारण का देवावरी भार घालून. भगवंतावर जर भार घातला तर निश्चित बघा परमात्मा आपल्या भक्तावरचं दुःख, भक्तावरचं संकट त्या ठिकाणी दूर केल्याशिवाय राहते. पण कधी मनापासून आपण त्या देवाचं नामचिंतन करतोय का? म्हणून महाराजांनी म्हटले जन्माला आले मनापासून माणसाने ते परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, त्या भगवंताला आपल्या हृदयात साठवलं पाहिजे. काही काही लोक देवाला हृदयात साठवत नाही, याला त्याला हृदयात साठवतात. मध्य समिती त्यांच्या देहामध्ये संसार, प्रपंच अशा गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे काय होते, सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक म्हातारा मरणार आणि तेवढ्यात त्या म्हाताऱ्याची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर तो म्हातारा हाताच्या संकेताने फक्त असं असं करायचं ना असं असं करायचं, असं असं करायचं ना असं असं करायचं. म्हटले बाबाला झाले तरी काय? सगळा गाव त्या ठिकाणी गोळा झाला. झाले तरी काय? एक माणूस म्हटला कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगताय आपल्या घरातला धन पैसा संपत्ती आहे ना ती पाठीमागच्या भिंतीत ठेवून. आता पैसा पुन्हा नको, मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला, सगळी भिंत पाडली. 1 रुपया सुद्धा सापडला नाही. पण म्हातारा जीवाच्या करताना फक्त असं असं करायचं ना असं असंच करायचा. म्हटले कदाचित ह्या भिंतीत नसेल, म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल. घराची दुसरी भिंत पाडली, तिसरी भिंत पाडली, 2-3 भिंती पाडून झाल्या, पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. तरी देखील म्हातारा जीवाच्या आकर्षणाने जोर जोरात फक्त असं असं करायचं ना असं असं करायचं दाखव. घरच्यांना म्हटले नक्कीच तुमच्या बाबानं कुठेतरी लाखो रुपये ठेवले, जो हे सोनं नाणं दागिने बाबाने दाबून ठेवले. बाबाला बोलता येत नाही, काही करून म्हातारा मरायच्या अगोदर त्याला दागिने पैसा कुठे ठेवले ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हटले काय करावं, काय केल्यानंतर बाबाला बोलता येईल, काही करून म्हातारा बोललाच पाहिजे. म्हटले काय करावं? एका माणसानं सांगितलं आयुर्वेदात एक अशी वनस्पती आहे का ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे म्हटले 50,000. म्हटले आपले 50,000 रुपये गेले तरी चालतील, पण बाबाचे लाखो रुपये पैसे दागिने भेटले तर कुणाला नको आहे. म्हणून त्या घरातल्या लोकांनी त्या लाखो रुपयाच्या आशेकरता ती 50,000ची वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली. ती बाबाने वनस्पती खाली. मुलं म्हटले बाबा तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने फक्त असं असं करतात, असं असं करतात. बाबा कुठे ठेवले धन, कुठे ठेवला पैसा, कुठे ठेवला संपत्ती? बाबा मरायच्या अगोदर एकाच मिनिटात पटकन काहीतरी बोला, पैसे संपतील. बाबा म्हटले पोरांनो, अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली, मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती गहू चाळायची चाळ आहे ना ती शेजारच्या बाईला. आता मला सांगा त्या 50 रुपयाची चाळणी करता किती लाखाचं नुकसान केलं. घरही पाडलं, पैसे सुद्धा गेले आणि त्या झटक्यानं म्हातारा सुद्धा गेला. याला कारण का? मरते सवयी तुमच्या देहामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी असतील तर निश्चितच तुम्हाला दुःख भोगावं लागतं. म्हणून संत हात्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही एकदा का जन्माला आले, जन्माला आल्यानंतर
ज्ञानोबाई म्हणतात एकदा का तुमचं 50च्या पुढं वय गेलं, 50च्या नंतर कुठलं वय सुरू होतं? गणित येतं ना? किती सुरू होतं? किती? 51. 50च्या नंतर एका बोला एका एकट्याने कुठे जायचंय? इथं कशाला बसते? महाराज म्हणतात एकदा का तुमचं 50च्या पुढं वय गेलं, 51 झालं, घरामध्ये भांडण करत बसायचं नाही का? तर एकदा का तुमचं 50च्या पुढं वय गेलं, 51 झालं, सुनं नातवंड घरामध्ये आली, ही माणसं काय करतात? हातातल्या कपाटाच्या चाव्या दागिने बिगिने सोडायला तयार होत नाही. मग तुमची मुलं आणि सुना तुमच्या हातातून हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही. मग तुमच्या घरामध्ये भांडण होतात. महाराजांनी म्हटले एकदा का 50च्या पुढं वय गेलं, 51 झालं, घरामध्ये भांडण करीत बसायचं नाही, एका जागी बसायचं. काय करायचं? खायचं बैसणी का नाही करायची?